Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. आकार फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांसाठी भारताचे संविधान या विषयावर बोलण्यासाठी मला विनंती केली। मी श्री राम वाघ आणि सर्व इथे जे सहभागी आहेत त्यांचं मनापासून मी आभार मानतो की मला ही संधी दिली। आत्ता एक MPSCचा रिझल्ट लागला आणि त्यात जे सर्व यशस्वी उमेदवार झाले त्यांचे मी अभिनंदन करतो आणि ज्यांना खूप प्रयत्न करूनही मेहनत करून यश मिळालं नाही त्यांच्यासाठी पण मी शुभेच्छा देतो की त्यांनी ते परत पुढच्या वेळेसाठी ट्राय करावं। आकार फाउंडेशन स्पर्धा परीक्षा MPSC UPSC बेसिकली MPSC आणि इतर जे सर्व्हिसेस आहेत यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते। आमची पण एक बुटीबोरीला आमचं वसतिगृह आहे, तिथे आम्ही एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अभ्यासिका श्री राम वाघ यांच्या सहाय्याने सुरू केली आणि एक तिथेही असा आमचा एक विचार आहे की तिथे रेसिडेन्शियल पण सोय आहे। हे सांगण्याचं कारण असं की स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे ग्रामीण भागातले मुलं आहेत त्यांना एक ज्या मार्गदर्शन आणि एक योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा देणे आणि त्यांच्या तयारीसाठी त्यांना मदत करणे यासाठी हे प्रयत्न आहेत। तर विषय आहे भारताचे संविधान। मी सुरुवातीला सांगू इच्छितो की मी काही संविधानाचा तज्ज्ञ नाही, मी इतरांसारखं पण हे संविधान वाचत असतो। MPSCच्या परीक्षेला मी 1980ला बसलो होतो आणि तेव्हा इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन पॉलिटी हा विषय जो स्पर्धेला तेव्हाही होता आणि आताही आहे। तेव्हा ते सब्जेक्टिव्ह असायचं, लिखित स्वरूपाचे पेपर असायचे, आता ते ऑब्जेक्टिव्ह आहेत। तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना भारताचे संविधान जे बेसिक आहे, ज्याला आपण म्हणतो सॅलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ज्याला आपण संविधानाचे वैशिष्ट्य म्हणू, ते माहीत असणं आवश्यक आहे। फक्त ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणून नाही तर एक देशाचा नागरिक म्हणून आपल्याला आपल्या देशाचं संविधान माहीत असणं आवश्यक आहे। देशाच्या संविधानाने आपल्याला एक देशाचे नागरिक म्हणून आपल्याला आयडेंटिटी दिलेली आहे आणि म्हणून हे देशाचं संविधान काय आहे, देशाचं संविधान काय सांगते, हे कोणासाठी आहे, कोणाच्या माध्यमातून हे देशाच्या संविधानाच्या राबवलं जाते आणि आपण नागरिक म्हणून आपला त्यामध्ये काय रोल आहे हे मला वाटते प्रत्येकालाच माहीत असलं पाहिजे। पण अनुभव असा आहे की अनेकांना आपल्या देशाचं संविधान इतके वर्षानंतरही माहीत नाही। देशाच्या संविधानाच्या निर्मितीचा इतिहास काय आहे, संविधान सभाचं कामकाज कसं चाललं, संविधान निर्मितीसाठीची जी प्रारूप समिती ज्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो ती तयार झाली, त्यांचं योगदान काय आहे, संविधान सभेने कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे त्यातले जे सगळे तज्ज्ञ लोक होते त्यावेळचे त्याचा एक पूर्व इतिहास आपण ब्रिटिशांचं सरकार होतं आणि भारत गुलामगिरीत म्हणू आपण, ब्रिटिश साम्राज्यामध्ये होता, तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू झाली। तर मी हे सांगत होतो की मी 1980ला जेव्हा परीक्षेला बसलो तेव्हा मी थोडंसं संविधान वाचलं, मला प्रिॲम्बल वगैरे फार काही माहीत नाही, पण परीक्षेला जे विचारलं जातं तेवढं आपण वाचत असतो। मला असं वाटतं आता इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर, मी 29 वर्ष प्रशासनामध्ये होतो, 82ला मी पहिल्या अटेम्प्टमध्ये डेप्टी कलेक्टर झालो आणि मग 96ला IAS नॉमिनेशन मिळालं। तर IAS नॉमिनेशन मिळाल्यानंतर मला जिल्हा परिषदला CO, कलेक्टर, सामाजिक न्याय विभागाच्या कमिशनर असे विविध पदावर काम करायला एक संधी मिळाली। 29 वर्षात मी जवळजवळ 21 पदांवर वेगवेगळ्या पदांवर काम केलं। हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा की आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेचा
अभ्यास करत असतो तेव्हा बेसिकली संविधानाचं जे तत्त्व आहे, संविधानाच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या जर आपण एक नीटपणे माहीत करून घेतल्या तर आपल्याला स्पर्धेमध्ये यश मिळो की नाही मिळो तो एक वेगळा भाग आहे. पण एक आपल्याला देशाचं संविधान च्या नुसार आपण जीवन जगणं आणि मग स्वतःचं आयुष्य घडवणे आणि मग समाज घडवणे आणि देश घडवणे, त्यामध्ये एक नागरिक म्हणून आपलं योगदान आपण एक निश्चितपणे एक चांगला नागरिक म्हणून आपण देऊ शकतो. तर आपल्याला सगळंच काही जवळ 40-45 किंवा 1 तासाच्या चर्चेमध्ये आपल्याला सांगता येणार नाही. पण संविधान निर्मितीचा जो इतिहास आहे तो मी थोडक्यात सांगेल. त्यानंतर प्रास्ताविकाचं महत्त्व काय आहे, फंडामेंटल राईट वेळ मिळाला तर, आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आणि फंडामेंटल ड्युटीज व नागरिकाची कर्तव्य. तर माझ्या दृष्टीनं ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मला वाटते आपण आर्टिकल 1 प्रिॲम्बलसह आर्टिकल 1 to आर्टिकल 51A आपण जर एवढा नीटपणे बारकाईने जर त्याचा अभ्यास केला तर आपल्याला खऱ्या अर्थी संविधानाच्या बेसिक गोष्टी, संविधानाचे जे सायलेंट फीचर्स आहेत ते आपल्याला माहीत, त्यांचं महत्त्व आपल्याला कळेल आणि मग संविधान नेमकं काय सांगते ना, कोणासाठी संविधान काम करते आणि मग त्याची जबाबदारी कोणावर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नीटपणे माहीत होऊ शकतात. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ही द चीफ आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, फाउंडिंग फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे संविधान सभेने त्यांना गौरवांकित केलेलं आहे. हे आपण नाही केलेलं आहे, संविधान सभेने केलं. संविधान सभा 296 सदस्यांची होती आणि आपल्याला माहीत आहे, ज्यांनी आता हे अभ्यास करतात त्यांना खूप काही सविस्तर सांगायची गरज नाही. पण जेव्हा आपल्याला देशाला स्वातंत्र्य द्यायचं ठरलं ते कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं मार्च 1946ला आणि मग त्यांनी 16 मे 1946ला एक स्वातंत्र्याचं कसं हस्तांतरण करायचं भारताला, त्यामध्ये जे काही प्लॅन तयार केला त्यामध्ये एक संविधानाची निर्मिती आणि संविधान सभेची निर्मिती हा एक प्लॅनचा एक भाग होता. आणि मग अशा पद्धतीने जुलै ऑगस्ट 1946मध्ये संविधान सभेची निर्मिती झाली. या संविधान सभेमध्ये जे सदस्य होते ते सगळ्या जाती धर्माचे, पक्षाचे, त्यावेळेस जे ब्रिटिश साम्राज्यामध्ये जो भारत गुलामगिरीत होता तर त्यांचेही त्या प्रांताचे सदस्य होते. त्याशिवाय संस्थानिक होते, राजे रजवाडे होते, त्यांचे प्रतिनिधी होते. तर त्यावेळेस जर टोटल 389 सदस्य 389 सदस्यांचं ची ती सभा होणार होती. पण ते नंतर 15 ऑगस्ट 1947ला भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली, त्यामुळे ती सदस्य संख्या 296ला वर आली. आणि मग हे जे इलेक्शन किंवा ते इनडायरेक्ट त्या प्रांतातनं जे प्रतिनिधी आले ते अभ्यासू होते, ते राष्ट्रप्रेमाने राष्ट्रभक्त होते, ते कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्स होते. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून जी स्वातंत्र्याची चळवळ होती, ते राजकीय स्वातंत्र्याची जशी चळवळ होती जे गांधीजीच्या, महात्मा गांधीजी यांचे नेतृत्वात चालत होती, तशीच सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये चालत होती. आणि मग दोघांचं योगदान भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ आणि माणसाच्या गुलामगिरीतून मुक्तता होणं, माणसाला एक माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली पाहिजे. जी काही ती आधीची व्यवस्था होती, जी जातीभेदाची होती, विषमतेची होती, असमानतेची होती, तर ह्या व्यवस्थेला नाकारून एक चांगली समानतेची व्यवस्था आपल्या देशामध्ये आली पाहिजे, सर्वांना समान संधी आली पाहिजे, असं ते संविधान सभेमध्ये. तर तो इतिहास आहे. तर एक ठळक मुद्दे असं सांगता येईल की संविधान सभा गठीत झाली आणि संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ती 9 डिसेंबर 1946ला दिल्लीमध्ये झाली. आणि रेग्युलर संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली आणि संविधान सभेचं कामकाज रितसर सुरू झालं. आपल्याला माहीत आहे की ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन, ज्याला संविधानाचं ध्येय आणि उद्दिष्ट, म्हणजे आता आपल्याला स्वातंत्र्य मिळणार,
आपण आता आपलं सरकार चालवणार किंवा आपल्याला प्रशासन करायचं आहे, गव्हर्नन्स करायचं आहे, लोकांच्या हितासाठी करायचं आहे आणि सगळ्या मूलभूत गोष्टी ज्या सुरुवातीपासून ज्याची जे चर्चा चालत होती तर ते संविधानामध्ये कसं आलं पाहिजे म्हणून संविधान सभेमध्ये वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आला. म्हणजे 8 मुख्य समित्या होत्या आणि 15 ह्या सब कमिटीज होत्या. अशा पद्धतीने सर्वसाधारण 23 समित्या त्या निर्माण वेगवेगळ्या विषयासाठी करण्यात आल्या होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू होते, सरदार वल्लभभाई पटेल होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, के.एन. मुन्शी आणि असे अनेक म्हणजे लोक होते आणि सगळ्याच समूहाचे, जाती समूहाचे, अनुसूचित जाती जमातीचे असतील, विविध धर्माचे लोक असतील, महिला एक मोठ्या प्रमाणामध्ये त्या संविधान सभेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व होतं. कारण हे देशाचं संविधान तयार करायचं होतं. हे फार महत्त्वाचं एक काम होतं की प्रत्येक देशाला एक संविधान असतं. म्हणजे एक आपण त्याला नीतिनियम म्हणू, विधिनियम. दॅट म्हणजे व्हॉट इज द कॉन्स्टिट्यूशन जर असं म्हटलं तर आपला देशचा कारभार कसा चालवला पाहिजे तर आपण त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणू शकतो. आणि मग ते त्याचं मेकॅनिझम करता येईल, त्याचे विभाग तयार करता येईल की मग कोणाच्या माध्यमातून कशा प्रकारे चालवायचं, त्याचं ध्येय उद्दिष्ट काय आहे. तर ते ध्येय उद्दिष्ट पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946ला संविधान सभेमध्ये मांडलं आणि ते ध्येय उद्दिष्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जवळजवळ बऱ्याच गोष्टी त्या संविधान सभेमध्ये त्यांनी मांडल्या की आपल्या देशाचं ध्येय काय राहणार आहे आणि कशा पद्धतीने आपण आपला पुढचा कारभार करणार आहोत हे त्यामध्ये समाविष्ट होतं. त्यामध्ये अशी एक गोष्ट झाली की जेव्हा फाळणीचा विषय चालू होता तेव्हा संविधान सभेमध्ये मुस्लिम लीगचे 73 सदस्य निवडून आले होते, काँग्रेसचे 208 होते आणि 296ची जी संविधान सभा होती सदस्यांची तर मुस्लिम लीग ॲबसेंट होतं. तेव्हा डॉक्टर जयकर जे होते त्यांनी एक या ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनला या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जो प्रस्ताव मांडला ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनचा, ज्याला आपण ध्येय उद्दिष्टांचा जो प्रस्ताव म्हणू आपण, तर त्याला एक त्यांनी संशोधन सुचवलं आणि ते संशोधन सुचवल्यानंतर संविधान सभेमध्ये थोडंसं एक वातावरण, काँग्रेसची तिथे मेजॉरिटी होती, काँग्रेसचे 208 सदस्य संविधान सभेत होते आणि जेव्हा एखाद्या पक्षाची एक बहुमत असतं तेव्हा ते बहुमताने कोणताही प्रस्ताव त्यांना पारित करता येतं. पण तरी बहुमत असताना जेव्हा बॅरिस्टर जयकरांनी हा प्रस्ताव सुचवला तो प्रस्ताव असा होता की त्यांचं असं म्हणणं होतं की आपण मुस्लिम लीग आणि जे संस्थानिक राजे रजवाडे प्रतिनिधी आहेत मग त्यांना पण आपण सोबत घेतलं पाहिजे. या संविधान सभेत त्यांना आपण बोलावलं पाहिजे ना. आपण देशाचं ध्येय उद्दिष्ट ठरवतो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ध्येय उद्दिष्ट कुठली संस्था, कुठलंही ऑर्गनायझेशन, तर आपण त्याची एक घटना तयार करत असतो. म्हणजे आपणही अनेक आता संस्था लोक चालवतात आणि त्यामध्ये आपण त्याचं ध्येय, एम्स अँड ऑब्जेक्ट आपण ठरवत असतो की आपण हे कशासाठी आहे आणि कशा प्रकारे करायचं आणि ते मग त्याचं अंतिम ध्येय काय राहणार आहे. तर अशा पद्धतीची जेव्हा जर चर्चा होत आहे आणि मग देशाचं संविधान आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर आपल्याला कारभार देशाचा करायचा आहे तर सगळ्यांना सोबत घेऊन तो केला पाहिजे. म्हणून त्यांना आपण इथे सहभागी करून घ्यावं आणि तोपर्यंत हा ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनचा प्रस्ताव हा आपण डिफर करावा, याला आपण ॲडजॉर्न करावं आणि त्यांना सहभागी करण्याचे प्रयत्न करावे असं बॅरिस्टर जयकरांचं म्हणणं होतं. आणि ह्यामुळे एक जरी वातावरण टेन्स झालं होतं तरी मग संविधान सभेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणजे हे 16 डिसेंबरची गोष्ट आहे, म्हणजे 13 डिसेंबरला प्रस्ताव आला, 16 डिसेंबरला तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 17 डिसेंबरला या ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनवर बोलण्यासाठी त्यांनी पाचारण केलं की आपण बोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणामध्ये सांगतात की मला या विषयावर बोलायचं होतं परंतु इतक्या घाईने बोलायचं नव्हतं, मला पूर्ण तयारीनिशी बोलायचं होतं, परंतु मग अचानक मला हे बोलायला सांगितलं आणि मला 10च मिनिटाची या ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनवर बोलण्याची जी संधी दिली तर तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनवर 17 डिसेंबर 1946ला आपलं भाषण केलं. हे बाबासाहेबांचं
पहिलं भाषण संविधान सभेतलं होतं. आणि ह्या भाषणामधले अनेक मुद्दे आहेत, पण त्यापैकी महत्त्वाचा मुद्दा त्यांनी बाबासाहेबांनी डॉक्टर जयकर यांच्या प्रस्तावाचं समर्थन करत असताना असं मांडलं की आपल्याकडे बहुमत जरी असलं, सार्वभौम आपल्याकडे सत्ता जर असेल, तर आपण त्या सत्तेचा वापर शहाणपणाने केला पाहिजे, सुज्ञपणाने केला पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी राजकीय सुज्ञपणा आपण दाखवला पाहिजे. आणि म्हणून मुस्लिम लीग आणि बाकीचे संस्थानिकाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण सोबत घेतलं पाहिजे. आणि त्यांना सोबत घेऊन आपण चर्चा करूया, संवाद साधूया, आणि त्याचं मत परिवर्तन, कदाचित त्या चर्चेतून मत परिवर्तन होईल आणि आपल्याला ह्या जे संविधान निर्मितीची जी प्रोसेस आहे, या संविधान निर्मितीच्या प्रोसेसमध्ये ते सहभागी होऊ शकतील असा आशावाद. आणि म्हणून त्यांनी त्या प्रस्तावाचं समर्थन केलं. त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत, आपल्याला त्या सविस्तरमध्ये. पण मी असं सुचवू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे 17 डिसेंबर 1946 हे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनचं पहिलं भाषण जे आहे, ते भाषण अभ्यास करणाऱ्यांना, नुसतं परीक्षेचा अभ्यास म्हणून नाही, तर एक नागरिक म्हणून सगळ्यांनी ते परत परत वाचलं पाहिजे. तर विशेष करून जे राज्यकर्ते आहेत आणि जे प्रशासनात काम करणारे लोक आहेत त्यांनी ते वाचलं पाहिजे, कारण ते दिशादर्शक आहे. आणि या भाषणामुळे इतका तो प्रभाव निर्माण झाला संविधान सभेतल्या सर्व सदस्यावर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विद्वत्ता आहे, त्यांचं जे देशप्रेम आहे, ते देशप्रेम, ती विद्वत्ता त्यांच्या बोलण्यातून, म्हणजे जे त्यांचं तडमडीचं बोलणं होतं की देशासाठी जर आपल्याला देशाला आपण एकसंघ करायचं असेल तर एकमेव मार्ग आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं. म्हणजे आजही आपण जर त्याचा विचार केला की आज देशामध्ये अनेक जर संकट जरी आले तर आपले राजकीय मतभेद विसरून आपण एकसंघ काम केलं पाहिजे. आपल्याकडे मेजॉरिटी आहे, आपल्याकडे शक्ती आहे, आपल्याकडे ताकद आहे, म्हणून आपण म्हणून तेच झालं पाहिजे असं न करता देश हा अतिशय महत्त्वाचा आहे ना. देश जर अखंड ठेवायचा असेल तर मात्र सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाने अनेक लोक प्रभावित झाले आणि मग बाबासाहेबांच्या त्या विद्वत्तेचा परिचय झाला आणि त्यांचं दॅट विज द टर्निंग पॉईंट ऑफ द पॉलिटिकल लाईफ असं पण आपल्याला म्हणता येईल. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ची संविधान सभेने एकमताने निवड केली. आणि ही निवड नंतर 29 ऑगस्ट 1947ला झाला. मधला हा जो फाळणी झाल्यानंतर बाबासाहेबांना परत बॉम्बे प्रांतातून पुन्हा निवडून आणण्याचं काम झालं. तत्पूर्वी ते त्यांना वेस्ट बेंगाल म्हणून ते संविधान सभेमध्ये आले होते. हा इतिहास आहे, मला वाटतं तो इतिहास आपल्याला वाचला पाहिजे. तर हे सांगण्याचं कारण असं की संविधान सभेची जी निर्मिती आहे ती अतिशय फार सुज्ञपणाने, शहाणपणाने, खूप चर्चा करून, डिबेट करून, वादविवाद होऊन त्याच्यातनं चांगलं काय आहे, सगळ्या देशाच्या संविधानाचा अभ्यास करून आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशाची प्रकृती काय, आपल्या देशाची सामाजिक रचना काय होती, आपल्या देशातली गरिबी आहे, आपल्या देशातल्या वर्णव्यवस्थेमुळे जे काहींना जे माणुसकीचे हक्क नाकारण्यात आले होते त्यांनाही माणूस म्हणून तो हक्क मिळाला पाहिजे, अशी एकूणच रचना आणि त्याच्यावरची जी चर्चा ही त्या संविधान सभेमध्ये करण्यात आली होती. आणि म्हणून असे सगळ्या विषयांवर वेगवेगळ्या समितीमध्ये आणि एकूणच संविधान च्या ड्राफ्टिंग कमिटीने जेव्हा एक प्रारूप तयार केलं तेव्हा ते प्रारूप संविधान सभेमध्ये प्रस्तुत करण्यात आलं ते प्रारूप. आणि ते त्याच्यामध्ये पहिला मसुदा जो आहे त्याची माहितीसाठी म्हणून विद्यार्थ्यांच्या ती 21 फेब्रुवारी 1948ला हा पहिला मसुदा प्रस्तुत झाला. आणि तो 8 महिन्यासाठी त्याच्यावर काही जरी सूचना, हरकती, काही संशोधन म्हणून ते लोकांसाठी ठेवण्यात आला. असं नाही की संविधान सभेने तयार केला आणि ते जे तयार केलं ते मान्य केलं. याच्यामध्ये लोकांना त्याच्यामध्ये काय सुचवायचं आहे त्यासाठी ठेवला होता. त्यानंतर दुसरा मसुदा म्हणजे त्याच्यातच दुसरा मसुदा 26 ऑक्टोबरला 1948ला आणि अंतिम मसुदा जो आहे तो 4 नोव्हेंबर 1948ला सादर झाला.
आणि हा मसुदा जो अंतिम सादर झाला 4 नोव्हेंबर 1948ला, त्याचं नंतर वाचन संविधान सभेमध्ये सुरू झालं. तर पहिलं वाचन 4 नोव्हेंबर 1948ला सुरू झालं. दुसरं वाचन हे 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949पर्यंत चाललं आणि एकूण 7,653 सूचना आल्यात, सुधारणा आल्यात आणि प्रत्यक्षामध्ये 2,473 सूचनावर चर्चा झाली आणि त्या सगळ्या चर्चा लक्षात घेऊन त्यामध्ये जिथे गरज आहे तिथे संशोधन झालं. आणि तिसऱ्या वाचनाची सुरुवात ही 14 नोव्हेंबर 1949ला झाली आणि मग 26 नोव्हेंबर 1949ला त्याचा शेवट झाला आणि 26 नोव्हेंबर 1949ला हे जे संविधान आहे ते संविधान सभेमध्ये आणि संविधान सभेचे जे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांना ते सुपूर्द करण्यात आले. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून त्यांनी सुपूर्द केलं आणि मग ते 26 नोव्हेंबर हा आता आपण एक अतिशय ऐतिहासिक दिवस म्हणून तो आपण संविधान दिवस आपण साजरा करतो. आणि जेव्हा हे संविधान सुपूर्द करण्यात आलं तेव्हा यामध्ये 22 भाग होते, 8 शेड्यूल होते आणि 395 कलम होता. आता त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून आता 12 शेड्यूल आहेत, जवळजवळ 448चे जवळजवळ कलम आहेत आणि 22 भागाचे पण त्यामध्ये काही वाढ झालेली आहे. तर सांगण्याचा उद्देश असा की जे संविधान निर्मितीची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस एक चर्चेची प्रोसेस होती, ती डिबेटची प्रोसेस होती आणि द मेन ऑब्जेक्टिव्ह वॉज देशाच्या नागरिकांच्या स्वातंत्र्यानंतर देशाचे नागरिकांच्या संधी देण्याचं आणि त्यांचं कल्याण कसं होईल म्हणून आपण आता म्हणतो की आपली जी व्यवस्था आहे ती वेलफेअर स्टेट आहे. अवर्स इज अ वेलफेअर स्टेट. आपला देश जो आहे, आपली लोकशाही कल्याणकारी व्यवस्था आपण म्हणतो, तर ती संविधानातून आलेली आहे. आणि म्हणून संविधानाचा आपल्याला या पद्धतीने जो इतिहास आहे तो आपल्याला माहीत करावा लागेल. काही परीक्षेमध्ये अनेक पद्धतीने प्रश्न विचारले जातात, तर एक रितसर अभ्यास त्याचा तो व्हावा असं मलाही वाटतं. आणि म्हणून मी जेव्हा नागपूर जिल्हा परिषदला शिव होतो 2005ला, तेव्हा मी हे संविधानाची जी प्रास्ताविका आहे ती एक त्याला वाचायला आपल्याला 2-2.5 मिनिटाच्या वर लागत नाही, पण ती संविधानाची प्रास्ताविका ही मुलांना शाळेमध्ये रोज वाचावं असा मी एक उपक्रम माझ्या अधिकारामध्ये सुरू केला होता. ज्या संविधानाने मला संधी दिली, मला अधिकार दिले आणि एक मोठी जबाबदारी दिली, तर आपण मुलांच्या मनावर संविधानाच्या मूल्यांचे संस्कार झाले पाहिजे. आणि म्हणून संविधान प्रास्ताविकाचं रोज नागपूर जिल्ह्यातल्या शाळेतून सुरू केलं. हे 2005ला देशात पहिल्यांदा अशी घटना झाली आणि आम्ही 26 नोव्हेंबर हा जो ज्या दिवशी संविधान सभेत सुपूर्द केलं तो दिवससुद्धा संविधान दिवस म्हणून साजरा झाला पाहिजे. हे यासाठी की संविधानाच्या जनजागृतीचे कार्यक्रम सुरू झाले पाहिजे. या देशातल्या लोकांना जे या देशाचे नागरिक आहेत त्यांना आपल्या देशाचं संविधान काय आहे हे समजलं पाहिजे. यासाठी हा एक प्रयत्न होता. आणि आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र सरकारने 2008मध्ये संविधान दिवस सुरू केला आणि मग भारत सरकारने माननीय प्रधानमंत्री यांनी 2015मध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून देशभर साजरा करण्याचा निर्णय केला. आणि तेव्हापासून दरवर्षी संविधान दिवस शाळा, कॉलेजेस, कार्यालये, महाविद्यालय, युनिव्हर्सिटी, सगळ्या पद्धतीचे कार्यालय संविधानाची प्रास्ताविका डिस्प्ले करणे आणि संविधानाच्या प्रास्ताविका असेल, संविधानाचे मूलभूत अधिकार असतील, संविधानाचे मूलभूत कर्तव्य आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत आणि जे काही बेसिक गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा करणे, त्यासाठी आणि ते लोकांना ते कळावं म्हणून हे उपक्रम सुरू केलेलं आहे. आणि मला एक सनदी अधिकारी म्हणून मला आनंद होतो की एक देशात पहिल्यांदा संविधान जागृतीचा कार्यक्रम, शाळेतून संविधान प्रास्ताविका वाचण्याचा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. तर प्रशासनामध्ये आल्यानंतर जर आपण संविधाननिष्ठ असू, आपल्याला संविधानाचं महत्त्व कळत असेल, संविधानावर आपली श्रद्धा आहे असं आपण म्हणू, आपण नाहीतरी प्रशासनात आल्यानंतर संविधानाची शपथ घेऊन आपण काम करतो, तर ते शपथ
तीच असते की मी संविधान आणि कायद्याप्रमाणे मी काम करेल, मी समानतेने काम करेल, मी लोकांच्या भल्याचं काम करेल, मी शोषणमुक्त व्यवस्थेने काम करेल. अशा पद्धतीची शपथ सगळे कर्मचारी अधिकारी घेत असतात प्रशासनातले, ज्याला आपण पब्लिक सर्व्हिसेस मधले लोक म्हणतो. तसेच ते लोकप्रतिनिधी घेतात, ते ज्युडिशियरीचे लोक घेतात, ते एक्झिक्युटिव्हमधले लोक घेतात आणि मग संविधानाची शपथ ही आपण या संविधानामध्ये ते दिलेलं आहे. तर संविधानाची प्रास्ताविका वाचायचं तर आपल्याला हे संविधानाची प्रास्ताविका नेमकी काय आहे हे पण समजलं पाहिजे. आणि मग त्या संविधानाच्या प्रास्ताविकेचं जर महत्त्व आपल्याला समजलं तर मग आपला एक बेस तयार होतो की आपल्याला न्याय करायचा आहे. मग तो सामाजिक आर्थिक न्याय करायचा, आणि न्याय करायचा म्हणजे मग अन्याय नाही करायचा. तर बरेचदा आपण असं बोलत असतो की न्याय करायचा, तर ते न्याय हे सापेक्ष आहे. आता रेखा, न्याय करायचा आहे तर मग आपल्याला न्याय कोणत्या पद्धतीने करायचा. उद्या शाहू महाराजांची जयंती आहे, तर शाहू महाराजांनी सामाजिक न्याय केला, तर त्यांनी काय सामाजिक न्याय केला, तर त्याची चर्चा पण आपल्याला त्याचं रिफ्लेक्शन आपल्या संविधानामध्ये आहे की समान संधी देत असताना देशाचे जे रिसोर्सेस आहेत, सामाजिक न्याय म्हटल्यानंतर बऱ्याच त्याचे पैलू आहेत, त्याचे एक सापेक्ष गोष्टी आहेत. न्याय अन्याय ते रिलेटिव्ह टर्म आहे. तर काही लोकांना ज्यांना जे प्रस्थापित आहे त्यांना वाटतं की त्यांना न्यायाची गरज तशी वाटत नाही, पण जो एक वंचित वर्ग आहे, शोषित वर्ग आहे, उपेक्षित वर्ग आहे, त्यांना त्यांच्याकडे काही साधनं नाही आहेत. म्हणजे देशातली जी साधनं आहेत त्या गरजापूर्तीसाठी त्यांना इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्रोडक्शन असलं पाहिजे. जे देशाची संपत्ती आहे त्याचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे. ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत. तर ते सामाजिक न्यायाच्या तत्त्वाचं उदाहरण आपण असं नेहमी सांगत असतो. तर शाहू महाराजांनी आपल्याला त्यांनी जेव्हा ते आरक्षणाचं तत्त्व आणलं 26 जुलै 1902ला, तर त्या आरक्षणाच्या त्यांनी जेव्हा नोटिफिकेशन काढलं, सरकारमध्ये जसा आदेश निघतो तेव्हा तो आदेश त्यांनी 23 ऑगस्ट 1919ला आदेश काढला होता. त्यांनी 3 नोटिफिकेशन तेव्हाही गॅजेटमध्ये ते प्रसिद्ध होत होते. आणि मग महसूल विभाग, न्याय विभाग इत्यादी खात्यामध्ये अस्पृश्यता न पाळण्याचा शाहू महाराजाचा जो हुकूम आहे, खरं म्हणजे तो फार वाचण्यासाठी आहे. तो संविधानाशी जे तत्त्व संविधानात आलेलं आहे ते संविधान अस्तित्वात नसताना शाहू महाराजांनी ते काम केलेलं आहे. ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. म्हणजे ते राजे असल्यानंतर म्हणजे ते लोकशाही राजे आपल्याला आत्ता ते सगळं कम्पेअर केल्यानंतर आपल्याला वाटतं की संविधान नसताना ते किती लोककल्याणकारी राजे होते. तर त्यांनी असा एक आदेश काढला होता की कोल्हापूर इलाक्यातील रेव्हेन्यू, ज्युडिशियल आदीवरून सर्व अधिकाऱ्यांनी आमच्या संस्थानात जे अस्पृश्य नोकरी धरतील त्यांना प्रेमाने समतेने वागविले पाहिजे. जर कोणी अधिकाऱ्याची वरीलप्रमाणे अस्पृश्यांना वागविण्याची इच्छा नसेल त्याने हा हुकूम पोहोचल्यापासून 6 आठवड्याच्या आत नोटीस देऊन राजीनामा द्यावा. पेन्शन मिळणार नाही. आमची अशी इच्छा आहे की आमच्या राज्यातील कोणाही इस्माला जनावराप्रमाणे न वागवता मनुष्य प्राणाप्रमाणे वागवावे. किती महत्त्वाचा आदेश आहे. आजचं सरकार अशा पद्धतीचे, आता मी 29 वर्ष केले, आता सरकार असा आदेश नाही काढत. हे शाहू महाराजांनी 1919ला आदेश काढला, अजूनही आदेश काढले. सांगण्याचा मुद्दा असा आहे की समान संधी द्यायची, पण ती समान संधीचा त्यांना लाभ मिळतो की नाही हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं असतं. आदेश काढला, योजना आणल्या, संविधानाने सांगितलं, प्रिॲम्बलच्या ध्येय आणि उद्दिष्टामध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, पण त्याचं एन्फोर्समेंट करणं म्हणजे ते त्याला लागू करणं. आणि म्हणून सामाजिक न्यायाच्या तत्वामध्ये अजून एक पुढची गोष्ट जे मला फार महत्त्वाची वाटते शाहू महाराजांच्याबद्दल, तर त्यांनी गंगाराम कांबळे नावाच्या माणसाला चहाचं दुकान लावून दिलं. पण ते तिथे थांबले नाही. म्हणजे समान संधी दिली, विशेष संधी दिली, ठीक आहे, आपल्या सरकारच्या योजनेचा भाग आहे की समाजातला जो बहुजन आहे, जो अस्पृश्य आहे, ज्याला संधी नाही मिळाली त्याला संधी दिली पाहिजे.
पण ते नुसती संधी देऊन थांबले नाही, पण त्याला गंगाराम कांबळे हा जर अस्पृश्य आहे त्याला चहाचं दुकान लावून दिलं नसतं, दुकान लावून दिलं तर त्याचा आर्थिक उन्नती होणार नाही, कारण तो त्या अनुसूचित जातीचा आहे, तो अस्पृश्य आहे, त्याच्याकडे कोणी जाणार नाही. तर शाहू महाराज रोज सकाळी आणि संध्याकाळी त्याच्याकडे चहा प्यायला जात होते. आणि मग महाराज जेव्हा जातात तेव्हा इतर लोक म्हणजे त्यांना एक विशेष संधी देऊन ते तर कार्यान्वित करणं, त्याला खऱ्या अर्थी सामाजिक न्याय म्हटलं पाहिजे. आणि म्हणून प्रशासनात काम करणाऱ्या लोकांनी म्हणजे हे शाहू महाराजाचं उदाहरण लक्षात ठेवलं पाहिजे की नुसती योजना आली किंवा एखादा नियम आला किंवा एखादा सरकारचा GR आला किंवा सर्क्युलर आलं फक्त तेवढंच बघणे नाही, तर ते इम्प्लिमेंट करून एक पाऊल पुढे टाकून त्याचा लाभ समाजातल्या शोषित वंचित वर्गाला, बहुजन वर्गाला कसा मिळेल हे खात्री केली पाहिजे. आणि मग प्रशासनामध्ये येऊ इच्छिणारे जे उमेदवार आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत त्यांना ते शाहू महाराजाचं अशा पद्धतीचे आदेश आणि त्यांचं कार्य, संविधानामध्ये असलेल्या गोष्टी, त्यांच्या जे मूलभूत आपण त्याला तत्त्व म्हणू, मौलिक तत्त्वज्ञान म्हणू की जे प्रास्ताविकेमध्ये दिलेलं आहे. तर हे काय आहे प्रास्ताविका, काय सांगते संविधानाची प्रास्ताविका? फार सोपी आहे संविधानाची प्रास्ताविका आणि ते प्रत्येकाला आली पाहिजे ती संविधानाची प्रास्ताविका. तर प्रास्ताविका असं सांगते, ज्याला आपण या प्रास्ताविकाला असं म्हणतो की ते संविधानाचा सार आहे. म्हणजे प्रास्ताविका जर आपल्याला समजली तर या देशाच्या संविधानामध्ये नेमकं काय आहे, हे संविधान कशासाठी आहे ते आपल्याला निश्चितपणे समजेल. आणि म्हणून प्रास्ताविका समजून घेणं हा त्याचा गाभा आहे, संविधानाचा गाभा आहे. हे इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. आजच्या घडीला प्रिॲम्बल इज द इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. हा संविधानाचा आपण आरसा आहे असं म्हणू. आणि हे त्यासाठी संविधानाची प्रास्ताविका आपल्याला माहीत असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की द प्रिॲम्बल टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टेट द सोशल फिलॉसॉफी दॅट इज लिबर्टी, इक्विटी अँड फ्रॅटर्निटी ॲज प्रिन्सिपल ऑफ लाईफ. Therefore we must make our political democracy a social democracy. आणि म्हणून हे सगळे जे शब्द आहेत या शब्दाचा खरा अर्थ काय आहे तो आपल्याला प्रत्यक्षात कसा आणता येईल. आणि म्हणून संविधानाची प्रास्ताविका आपल्याला समजली पाहिजे. तर संविधानाची प्रास्ताविका ज्याला आपण प्रिॲम्बल म्हणतो, उद्देशिका म्हणतो, ती असं सांगते की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आता याचे आपल्याला जवळजवळ 4-5 भाग करता येतील. आम्ही भारताचे लोक, जे पीपल, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आमची सत्ता ज्याला आपण म्हणू पॉवर वेस्ट इन द पीपल ऑफ इंडिया, हा एक भाग आहे. आम्ही भारताचे लोक. मग आम्हाला ही भारताचं स्वरूप कसं पाहिजे हा पहिला भाग झाला की शक्ती कोणामध्ये आहे तर लोकांमध्ये आहे. म्हणजे आम्ही सगळे भारताचे लोक. आज जर आम्ही 130 कोटी असू तर हा आमचा भारत देश हा 130 कोटीचा लोकांचा देश आहे. आणि 130 कोटी ही आपली शक्ती आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री सारखं म्हणत असतात की आपण जर 130 कोटी लोक एकत्र आलो तर सगळं करू शकतो. म्हणजे एकसंघपणा. आणि मग तो देशहिताचा मात्र विचार त्याच्यामध्ये असला पाहिजे. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा किंवा पक्षाच्या फायद्याचा नाही तर देशाच्या फायद्याचा. मग ते देशप्रेमाने ओतप्रत भरून जर आपण सगळे एकत्र आलो तर आपण हा देश अखंड ठेवू शकतो, देशाची प्रगती करू शकतो. तर मग ही शक्ती जी आहे करण्याची ही भारताच्या लोकांमध्ये आहे. वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे पॉवर वेस्ट इन द पीपल, म्हणजे सार्वभौम जे आहेत ते भारताचे लोक आहेत. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की मग आमचा भारत कसा असेल, त्याची रचना कशी असेल. तर मग तो भारत आपला सार्वभौम असेल. सार्वभौम भारत असेल म्हणजे काय असेल की आम्ही स्वतंत्र आहोत आमचे निर्णय घ्यायला.
आमच्यावर कोणाचं दडपण नाही, आमच्यावर कोणाची बांधिलकी नाही, आम्ही कोणाच्या सांगण्यावरून करणार नाही, पण आमच्या देशाच्या हितासाठी, आमच्या देशातल्या नागरिकाच्या कल्याणासाठी, त्यांच्या भल्यासाठी आम्हाला जे जे करायचं आहे ते आम्ही करू. आम्हाला दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. आमचं स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, हा त्याचा थोडक्यात सार्वभौमचा अर्थ आहे. आणि मग ही सार्वभौमची शक्ती ही लोकांची शक्ती आहे. म्हणून दुसरा विषय आहे त्याच्यामध्ये की मग आमचा देश सार्वभौम होईल, तो समाजवादी होईल, तर समाजवादी होईल फार विस्तारण नाही, पण या देशाची जी साधन संपत्ती आहे त्याचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन सगळ्यांमध्ये होईल अशी व्यवस्था निर्माण करू. आमची मिक्स इकॉनॉमी होईल, म्हणजे आमच्या ज्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी एक त्याची डिस्ट्रीब्युशन व्यवस्था नीट होईल. म्हणजे कोणी उपाशी राहणार. आपण बघतो की अनेक आता कोविड-19मध्ये आपण परिस्थिती बघितली की अनेक मजूर रस्त्यावर आले, 2 वेळच्या जेवणाची सोय नाही, त्यांच्याकडे रॅशन कार्ड नाही. म्हणजे सरकारची योजना आहे, फूड सिक्युरिटी आहे, म्हणजे कोणी उपाशी राहू नये अशा पद्धतीची योजना जरी होती तरी लोकांना फार त्रास सहन करावा लागला. अनेक आत्ताही आपल्याकडे इतके वर्ष झालं तरी प्रत्येकाकडे रेशन कार्ड नाही. आता एक विचार पुढे आला की 1 रेशन कार्ड, 1 नेशन 1 रेशन कार्ड अशा पद्धतीचं. तर एक समाजवादी रचना म्हणजे आपल्याला सामाजिक आर्थिक विकासाच्या दृष्टीने देशाचे जे रिसोर्सेस आहेत, लोकांच्या गरजा ज्या आहेत त्या भागवण्यासाठी त्यांच्यापर्यंत ती व्यवस्था गेली पाहिजे, त्यांच्यापर्यंत ते रिसोर्सेस गेले पाहिजे आणि सगळ्याला त्याच्यामध्ये संधी मिळाली पाहिजे. माणसाला तिथे प्रगती करता आली पाहिजे. संपत्ती काहीच लोकांच्यामध्ये एकवटता कामा नये, तर त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. अशा पद्धतीची ही जी रचना आहे ती हल्ली जे ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आल्यामुळे हे जो उद्देश आहे जो संविधानाच्या प्रिॲम्बलचा, तो काही त्या खऱ्या अर्थाने त्या पद्धतीने पूर्ण होत नाही असं मला स्वतःला वाटतं. धर्मनिरपेक्ष एक तिसरं आहे की आमचा देश धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. म्हणजे आम्हाला सगळ्या धर्माचा आपण सन्मान करू, पण राज्याचा कोणताही धर्म नाही. स्टेट हॅज नो रिलिजन. आणि त्यामुळे मला जे स्वातंत्र्य दिलं आहे धर्माचं की मला एखादी गोष्ट, एक धर्म मला चांगला वाटतो तर मला त्याचा प्रचार प्रसार करणं, त्याची उपासना करणं, ह्या सगळ्या विश्वास, श्रद्धा ठेवणं, उपासना करणं हे मला स्वातंत्र्य आहे त्याचं. पण हे स्वातंत्र्य मी भोगत असताना दुसऱ्याच्या धर्माला शिवा देणं, त्याला ते नेस्तनाबूत करणं, त्या धर्मावरून दंगली घडवून आणणं, धर्मावरून माणसामध्ये वितुष्ट करून आणणं हे अपेक्षित नाही. आणि म्हणून धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणजे आमचा लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता आहे आणि निवडणुकीच्या पद्धतीतून जी व्यवस्था निर्माण होईल त्याला आपण लोकांचं राज्य, जी काही प्रोसेस आहे की त्याला आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणतो आपण, ती रिप्रेझेंटेटिव्ह नेचरची आहे निवडणुकीच्या माध्यमातून. आणि आपण हे आता बघितलेलं आहे. तर मग हे आपल्या देशाचं स्वरूप कसं असेल, तर मग आमचा देश सार्वभौम असेल, आमचा देश समाजवादी असेल, आमचा देश धर्मनिरपेक्ष असेल ना, आमचा देश लोकशाही गणराज्य, म्हणजे आम्हाला अशा पद्धतीचा देश घडवायचा आहे. आणि मग आम्ही नागरिकांना काय देणार आहे, नागरिकांनाच देण्यासाठी मग ते सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय देणार, आम्ही विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासनांचे स्वातंत्र्य देणार, दर्जाची संधीची समानता देणार. म्हणजे हे निश्चितपणे आम्ही त्या नागरिकांना देऊ हा संकल्प आहे, हे ध्येय उद्दिष्ट आहे की आम्हाला हे करायचं आहे. आणि मग आपल्याला नंतरचा मुद्दा असं म्हणता येईल की मग व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता प्रवर्धित करणारी बंधुता हे सुद्धा आपल्याला नाही. म्हणजे बंधुता सहजीवन असलं पाहिजे. मग आम्हाला जातीभेद, धर्मभेद, पंथभेद, भाषाभेद, प्रांतभेद, लिंगभेद हे सगळं आम्हाला विसरून जावं लागेल. पण माणूस आहे आणि माणसाशी माणसासारखं वागणं, तो बंधुभाव, फ्रॅटर्निटी अशा पद्धतीचं आपण त्याला या देशामध्ये बंधुभाव निर्माण करू. म्हणजे आम्ही असमानता मिटवून टाकू, आम्ही त्याच्यातलं इनइक्वॅलिटी आहे, त्याच्यातली विषमता आहे, तो जो जातीभेद आधीपासून आहे तो मिटवून टाकून आपण एक समानतेचं तत्त्व, माणूस म्हणजे माणूस तो, आणि माणसाला आम्ही माणसासारखं एकमेकाशी वागू आणि बोलू, राहू, सहअस्तित्वामध्ये राहू अशा पद्धतीची एक रचना, ज्याला आपण अशी जर निर्माण झाली तर ती आदर्श समाज रचना होईल. आणि हे का करायचं, तर याच्यातनं मग आमच्या देशाचे, राष्ट्राची एकता आणि एकात्मता ही आम्हाला
प्रवर्धित करण्याची आहे. मग आमचा देश एक संघ झाला पाहिजे. मग हा निर्धार आहे. आणि मग हा निर्धार आपण काय केला, हा संविधान सभेमध्ये आपण व्यक्त केला. कोणी व्यक्त केला? भारताच्या लोकांनी केला. आम्ही भारताचे लोक, आमच्या संविधान सभेत. आणि तो कधी केला? 26 नोव्हेंबर 1949ला केला, की आम्ही हे सगळं अंगीकृत करतो, अधिनियमित करतो आणि हे आम्ही स्वतःप्रत अर्पण करतो. तर मग हे आमची शपथ आहे की आम्ही भारताचे लोक, भारताच्या लोकांच्यासाठी असा देश घडवण्यासाठी आणि त्यांना, नागरिकांना हे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय देण्यासाठी आणि देश घडवण्यासाठी आमचा हा निर्धार आहे आणि आम्ही त्या दिशेने काम करू. अशा पद्धतीचं हे प्रियांबल अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे प्रियांबल आपल्याला शाळेच्या मुलांमध्ये आपण ते रुजवलं पाहिजे. म्हणजे जेव्हा शाळेच्या मुलांमध्ये ते त्याचे एक संस्कार होतील तर पुढे जाऊन ते संविधानमय विचाराचे तरुण तयार होतील, शिक्षकांना होईल. आमच्या सरकारकडे पण आम्ही अशी एक मागणी केली आहे की संविधान हा विषय शाळा, महाविद्यालय, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीमध्ये तो एक अनिवार्य करावा. शेवटी नाहीतरी हा संविधान विषय स्पर्धा कुठल्याही परीक्षेसाठी, फक्त MPSC UPSCच नाही तर ते बँकेच्या असतील, LIC असतील, अजून कुठे असेल, एरवी जर परीक्षेचं नसेल तरी मग तो इंजिनियर असो की डॉक्टर असो की कोणीही असो, एक साधा नागरिक असो, शेतकरी, शेतमजूर असो, त्याला आपल्या देशाचं संविधान काय आहे, ते कसं दिसते, काय सांगते, कोणासाठी आहे, हे मात्र समजून सांगणे हे सरकारचं काम आहे. ना हे संविधान हा विषय तो कंपल्सरी एक अनिवार्य विषय असला पाहिजे अशी आमची 1-2 वर्षापासून भारत सरकारकडे, राज्य सरकारकडे मागणी आहे. ना आम्ही एक संविधानाचे कार्यक्रम पण चालवत असतो. तर हे संविधानाची प्रास्ताविका त्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याची चर्चा झाली पाहिजे. संविधान जेव्हा शाळेमध्ये प्रियांबल आपण वाचन करतो तर त्या मुलांना त्याचा अर्थ शिक्षकांनी समजून सांगितला पाहिजे. जसं आता आपण ह्या प्रियांबलमध्ये वाचलं तर त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ हळूहळू विद्यार्थ्यांना समजला पाहिजे. तर तो विषय जर आपण अनिवार्य केला तर तो पासिंग विषय ठेवता येईल आणि तो सगळ्याच ॲकॅडॅमिक कोर्सेससाठी तो ठेवता येईल. मग ते IIT IIMचे विद्यार्थी का असेना, कारण हे शेवटी विद्यार्थी UPSCला पण त्यांना संविधान वाचावं लागते, ते परीक्षेसाठी. जे आत्तापासून केलं तर त्यांचा तो सराव होईल. आणि म्हणून प्रियांबल इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. संविधान जसा फाउंडेशन, फंडामेंटल लॉ ऑफ द लँड आहे, तर प्रियांबल टू द कॉन्स्टिट्यूशन इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ते जरासं प्रिफेस असतो तशा पद्धतीच्या आहे ना, त्याचा अर्थ समजून घेतलं पाहिजे. आणि मग त्याचा जो या प्रियांबलमध्ये ज्या गोष्टी दिल्या त्याचा तो विस्तार नंतर कलमांमध्ये आलेला आहे. मग ते फंडामेंटल राईट्स आहे, ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो. मूलभूत अधिकार आपल्याकडे 6 प्रकारचे आहेत आणि आता शिक्षणाचा अधिकार 7वा, म्हणजे तो समतेचा अधिकार आहे, तो स्वातंत्र्याचा अधिकार आहे, तो धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे, तो शोषणाविरुद्धचा अधिकार आहे आणि तो शैक्षणिक आणि सांस्कृतिकचा पण अधिकार आहे. असे आणि हे 5 अधिकार आहे आणि ह्या सगळ्या अधिकाराचं संरक्षण करण्याची उपाययोजना करणारा जो एक अधिकार आहे तो आर्टिकल 32मध्ये आहे. मूलभूत अधिकाराचं संरक्षण करणारा मूलभूत अधिकार हा एक संविधानिक उपाययोजनेचा जो अधिकार आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं विचारण्यात आलं की तुम्हाला संविधानातलं सगळ्यात महत्त्वाचं कलम कोणतं वाटतं, तर त्यांनी असं सांगितलं की आर्टिकल 32 आहे. म्हणजे मूलभूत अधिकार दिले आणि जर मूलभूत अधिकाराचं जर हनन होत असेल, त्याचं पालन होत नाही, पण ते अधिकार जर कोणी हिरावून घेत असेल, मग ते स्टेट पण हिरावून घेऊ शकतो, म्हणजे प्रशासन, सरकार पण हिरावून घेऊ शकतो. एक दुसरा नागरिक दुसऱ्या नागरिकाचे पण अधिकार जो प्रस्थापित आहे, जो शक्तिशाली आहे, ज्याच्याकडे सगळी साधन व्यवस्था आहे, ताकद आहे, पैसा आहे, पॉवर आहे, तो जो निर्धन आहे, गरीब आहे, त्यांचे हक्क हिरावून घेऊ शकतो, त्याला गुलामाप्रमाणे वागवू शकतो. म्हणजे संविधानामध्ये समानता दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु त्याला तो उपभोग घेऊ देत नाही. तर मग त्याला जर वाटलं की मला गुलाम म्हणून काम करायचं नाही, मी आता स्वतंत्र नागरिक आहे, तर त्याच्या अधिकाराचं जर हनन कोणी करत असेल तर त्याने कुठे जायचं. म्हणून ते आर्टिकल 32 दिलेलं आहे की उपाययोजना म्हणजे मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाच्या ज्या उपाययोजना आहे तर ते
तुम्हाला हायकोर्टामध्ये जाता येते. सुप्रीम कोर्टात आर्टिकल 32 हे सुप्रीम कोर्टासाठी आहे आणि आर्टिकल 226 227 हे हायकोर्टासाठी आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की आर्टिकल 32 इज द सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. हे जर कलम 32 नसतं तर ते मूलभूत अधिकाराला काही किंमत नाही. आजही जे मूलभूत अधिकार आहे, माणूस म्हणून ज्याला प्रतिष्ठा द्यायला पाहिजे त्याला, महिलांचे प्रश्न आहेत, महिलांवर होणारे अन्याय अत्याचार आहे, बालकावर होणारे अन्याय अत्याचार आहे, जर त्याचं संरक्षण कुठं असेल तर ते संविधान आणि संविधानातून निर्माण केलेले जे कायदे आहेत. आणि म्हणून संविधान आणि कायद्याच्या नुसार सरकार चाललं पाहिजे. सरकार म्हणजे काय, तर लोकांमधून जे प्रतिनिधी निवडून येतात ते प्रतिनिधी ज्या पक्षाचे जास्त आहेत ते एकत्र येऊन एक सरकार स्थापन करतात, ते संविधानाची शपथ घेतात आणि राज्यकारभार करतात. तो राज्यकारभार लोकांच्या भल्यासाठी करायचा असतो, तो देश घडवण्यासाठी करायचा असतो, तो समाजामध्ये सौहार्द शांतता प्रस्थापित करण्यासाठी असतो आणि सगळ्याला समान संधी द्यायसाठी असतो. ज्याला संधी मिळाली नाही त्याला कशी एक विशेष संधी देता येईल अशा पद्धतीचे कायदे अस्तित्वात आणून ते काम. आज आपल्याकडे अत्याचाराच्या, जाती अत्याचारावरून घटना होत असतात, महिलांवर अन्याय अत्याचार होत असतात. तर हे थांबवण्याचं काम ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, मग ते राज्याचे मंत्रिमंडळ असेल की प्रशासकीय व्यवस्था असेल, केंद्राचं मंत्रिमंडळ असेल की त्याची प्रशासकीय व्यवस्था असेल किंवा न्यायालय असतील, म्हणजे संविधानचा अंमल करणाऱ्या ज्या प्रमुख 3 संस्था आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि ज्युडिशियरी, ह्या प्रत्येकाचे एक रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या डिफाईन केलेल्या आहे. पण ते एकमेकाला पूरक समन्वयाने त्यांनी काम केलं पाहिजे आणि उद्देश हेच आहे की राष्ट्र आपल्याला घडवायचं आहे. तर राष्ट्र घडवण्यासाठी संविधानाच्या संकेतानुसार, संविधानाच्या निर्धारानुसार काम केलं पाहिजे. आणि जर आपण तसं करत नसू तर मात्र मग प्रश्न निर्माण होतात की या देशातला, ज्या समाजातला जो वंचित शोषित वर्ग आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आम्ही मागच्या वर्षी 8 आणि 9 जून 2019ला एक भारतीय संविधान साहित्य संमेलन संविधान फाउंडेशनच्या वतीने केलं. तेव्हा आम्ही एक संविधान आमच्या वस्तीत आलंच नाही असा एक विषय ठेवून दुर्बल घटकाशी संवाद असं एक चर्चासत्र ठेवलं. सकाळचे जे सहयोगी संपादक आहेत प्रमोद काळबांडे, त्यांनी ते सूत्रसंचालन केलं आणि विविध समाज घटकाचा, पारधी समाज असेल, गोसावी समाज असेल, भटके विमुक्त समाज असेल, अनुसूचित जाती जमातीचा समाज असेल, महिला प्रतिनिधी असेल, हे जेव्हा एक 10-12 प्रतिनिधी तिथे आले आणि त्यांनी हेच सांगितलं की आम्हाला संविधान माहीतच नाही, संविधान आमच्या वस्तीत आलंच नाही. तर संविधान आमच्या वस्तीत आलं नाही म्हणजे संविधानाने जो सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचा कार्यक्रम सांगितला, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये मूलभूत अधिकाराच्या रक्षणासाठी, ते आमच्यापर्यंत आलं नाही. आजही आम्हाला आधार कार्ड नाही, आमच्याकडे रेशन कार्ड नाही, आम्हाला चांगलं जीवन नाही, आम्हाला अन्नधान्य मिळत नाही, आम्हाला कोणता रोजगार नाही, आम्हाला जीवनाला सुरक्षा नाही. तर हे जे प्रतिष्ठेचं जीवन, व्यक्तीची प्रतिष्ठा आपण म्हणतो, तर हे आम्हाला या देशाचे नागरिक आहोत आम्ही, पण आम्हाला नागरिक म्हणून जे संविधानामध्ये जे सांगितलेलं आहे, प्रिॲम्बलमध्ये जे सांगितलेलं आहे, मूलभूत अधिकारात जे सांगितलेलं आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये जे सांगितलं आहे, ते आमच्यापर्यंत आलं नाही. तर आम्ही जे यावर अतिशय खूप चर्चा चांगली झाली आणि हा विषय घेऊन मग आम्ही विभागीय आयुक्त नागपूरची यांच्याकडे गेलो आणि त्यांनी याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला की हे सगळे विषय आपण सोडवू. आता ते करोना आला का फोन त्याचा? ते नव्हतं ना, कर बरं त्यानं फोन. कुठे आलो मागचा फोन? हेच ना, 501 शिमवन पे थांबवून टाकू ना, झालं ना. अनलॉक की प्रक्रिया अब पूरे देश में शुरू हो गई है. ऐसे में अपने घरों से बाहर तभी निकले जब बहुत
ते हे झालं आहे म्हणजे मला वाटतं लाईट गेले आमच्याकडचे, तर मी डेटा आउट टाकला. आता मी कन्क्लूड करू का? चालेल सर आपल्या याने. हो करून टाकतो. पण आता ब्रेक झाला ना? नाही सुरू आहे सर. चालू आहे का? हो सुरू आहे. तुमच्याकडे येतं ऐकायला? हो. ओके, तर मी कन्क्लूड करतो. तर थोडंसं इथे इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे थोडंसं डिस्कंटिन्यू झालं. तर मित्रांनो मी आता कन्क्लूड करतो. तर सांगायचा मुद्दा असा की हे संविधानाचं जे प्रास्ताविकेबद्दल मी बोलत होतो किंवा ते मूलभूत अधिकाराबद्दल, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, आणि महत्त्वाचं जे आहे ते नागरिकांचे मूलभूत कर्तव्य. हे मूलभूत कर्तव्यामधलं पहिलंच कर्तव्य आहे की जे संविधानामध्ये नंतर एक संशोधन करून ते आलेलं आहे. तर ते 11 प्रकारचे मूलभूत कर्तव्य आहे. हे कर्तव्य जरी मूलभूत अधिकारासारखे एन्फोर्समेंट मध्ये नसतील, जस्टिफिएबल नाही, म्हणजे त्याला कोर्टात घेऊन जाता येत नाही, परंतु या देशाचा नागरिक म्हणून जेव्हा आपले अधिकार आहे तेव्हा आपलं कर्तव्य पण आहे. आणि मग पहिलं कर्तव्य आहे की मी संविधानाचा सन्मान करेल आणि संविधानाच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा पण सन्मान करेल, आणि संविधान आणि त्यांच्या संस्था त्याच्याप्रमाणे मी माझं वर्तन करेल. तर देशाच्या नागरिकांनी जर संविधान आणि कायद्याप्रमाणे आपलं दैनंदिन जीवनामध्ये जर त्यानुसार जर वर्तन केलं तर मला वाटते देशाचे एक क्षुल्लक कारणावरून किंवा मग असं म्हणूया की व्हेस्टेड इंटरेस्टमुळे किंवा मग एक स्वार्थासाठी किंवा सत्ता संपत्तीसाठी जे काही भांडणं होतात तर ते भांडणं होणार नाहीत. आणि मग आपण एक चांगला समाज, जो संविधानाला अपेक्षित समाज आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाचा, असा तो निर्माण करू शकतो. आणि हे प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्यच आहे. तर ते आम्ही असं म्हणतो की ते जसं फंडामेंटल राईट हे एन्फोर्सिबल आहे, कोर्टात घेऊन जाता येईल, तसं ते फंडामेंटल ड्युटीजला पण केलं पाहिजे. कारण आता आपण असंही बघितलं कोरोनामध्ये की सरकारने इतक्या ॲडवायझरीज काढल्या की घरी राहा, रस्त्यावर फिरू नका, कलम 144 लावले आहे, संचारबंदी आहे, तरी काही लोक जात होते. म्हणजे जरी सरकारने खूप कायद्याने निर्बंध आणले तरी काही असं लोक असतं मग जे कर्तव्याचं पालन करत नाही, मग त्याला कायद्याने मग त्याच्यावर गुन्हा दाखल करा, शिक्षा करा, पोलिसांनी मारलं, मग पुन्हा अनेक प्रश्न निर्माण, म्हणजे नको ते काम वाढत असतं यंत्रणेचं. आधीच यंत्रणा इतकी बिझी झालेली असते, त्याच्यामध्ये जर नागरिकांच्या अशा बेकायदेशीर आणि नको त्या वागण्यामुळे आपणच आपल्या लोकांना त्रास देतो आणि आपण संविधानाचं पालन करत नाही, सन्मान करत नाही, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. तर संविधानाचे जे अंमल आहे तो सगळ्यांसाठी आहे. विशेष करून ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी तो अधिक शहाणपणाने केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परत संविधान सभेमध्ये शेवटचं अखेरचं भाषण 25 नोव्हेंबर 1949ला केलं आणि त्याच्यात त्यांनी हेच सांगितलं की संविधान किती चांगलं असलं तरी ती राबवणारी जर यंत्रणा आहे ते जर अप्रामाणिक असेल तर ते संविधान वाईट ठरेल. आणि संविधान जरी वाईट असलं पण राबवणारी यंत्रणा जर जी प्रामाणिक असेल तर ते चांगलं ठरेल. म्हणजे संविधान नुसतं चांगलं असून चालत नाही, तर जे ज्यांच्या हातात आहे ते लोक प्रामाणिक असले पाहिजे, त्यांचं देशावर प्रेम असलं पाहिजे, त्यांचं माणसावरही प्रेम असलं पाहिजे. ते जाती, धर्म, पंथ, लिंग, भाषा, प्रांत याच्या बाहेर जाऊन त्यांनी देशहिताचा विचार करणारे असले पाहिजे आणि देशहिताला त्यांना सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे. ते स्वतःचं हित आणि पार्टीचं हित याला जर प्राधान्य देत असतील ना, देशहिताला जर प्राधान्य देत नसतील, तर याच भाषणात बाबासाहेबांनी सांगितलं जर हे असंच जर होत राहिलं तर पुन्हा हा देश पारतंत्र्यात जाऊ शकतो अशी मला भीती वाटते ना. म्हणून त्यांनी तो इशारा दिला होता की संविधान हे चांगल्या पद्धतीने राबवलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे जबाबदार आणि जबाबदेही राज्यपद्धती असली पाहिजे. ती लोककल्याणकारी आहे पण जबाबदेही आणि जबाबदारीची राज्यपद्धती असली पाहिजे. जसं शाहू महाराजांनी दुकान काढून दिलं गंगाराम कांबळेला, पण तिथे जात होते. त्यांनी 50% आरक्षण 1902 मध्ये दिलं होतं. बहुजनांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. त्यांनी तो मी जो वाचून दाखवला तो असा आदेश काढला होता आणि त्यांनी ते एन्श्युअर केलं. आज असा आदेश मी तर 29 वर्षात बघितला नाही की जर तुम्ही या लोकांची प्रामाणिकपणे जर आणि माणुसकीने वागिलं नाही तर तुम्ही 6 आठवड्यामध्ये तुम्ही राजीनामा द्या आणि तुम्हाला पेन्शन मिळणार नाही.
तर खरं म्हणजे महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारावर प्रशासन करणारं, तर अशा सरकारने असा आदेश काढला पाहिजे, तर ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना संधी एन्श्युअर केली जाईल आणि हे संविधानाच्या सुसंगत राहणार आहे, संविधानाच्या ध्येय उद्दिष्टानुसारच राहणार आहे. आणि म्हणून भारताचे संविधान हा फक्त परीक्षेचा विषय नाही विद्यार्थ्यांसाठी, तर तो आपल्या दैनंदिन जगण्याचा विषय आहे, आपल्या तो उन्नतीचा विषय आहे, तो आपल्याला चांगलं नागरिक घडवण्याचा विषय आहे आणि तो आपल्याला आदर्श समाज आणि देश घडवण्याचा विषय आहे. आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी काम आपल्याला करता येऊ शकते. माझा स्वतःचा अनुभव आहे की मी 29 वर्षात प्रशासनात काम करत असताना आपल्याला प्रामाणिकपणे काम करता येतं. आपण जर ठरवलं की आपल्याला प्रामाणिक राहायचं तर आपल्याला कोणी बेईमान बनवू शकत नाही. हां, त्रास होत असेल, पण तिथे व्यवस्थामध्ये बदल घडवून आणणं हे आपल्याला संविधानाने कायद्याने अधिकार दिला, तर तो अधिकाराच्या हिमतीने वापर केला पाहिजे. त्याच अधिकाराचा वापर करून मी 2005 संविधान प्रास्ताविका वाचण्याचा उपक्रम माझ्या अधिकारात केला की जो आधी कधी झाला नाही आणि तो नंतर तो देशभर सुरू झाला. तर आपल्याला संविधानावर निष्ठा असेल, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला संविधानाचा स्कॉलर किंवा संविधानाचा तज्ज्ञ असणं आवश्यक नाही, पण एक प्रशासकीय अधिकारी लोकहितासाठी काय आवश्यक आहे, समाज मनावर कुठले संस्कार रुजवणं आवश्यक आहे. आणि मग हे संविधान जर देशाचा कारभार संविधानानुसार चालतो, देशाच्या संविधान आणि कायद्याच्या बाहेर कोणालाच काही मिळत नाही. ज्या कोणाला काही मिळत असेल तर ते संविधानाच्याच तत्वानुसार मिळत असते, त्यातून निर्माण झालेल्या कायद्यानुसार मिळत असते. तर मग त्या संविधानाचा सन्मान केला पाहिजे. आणि संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो त्यांच्या योगदानाबद्दल, त्यांनी जे कष्ट केले संविधान अशा पद्धतीचं तयार करण्यासाठी, जे त्यांची मेहनत आहे, त्यांची विद्वत्ता वापरली, तर त्या विद्वत्तेचा तो सन्मान, त्याचा गौरव संविधान सभेने केला. आणि म्हणून बाबासाहेबांचं जीवनसुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे संविधान ह्या दोन्ही गोष्टी जर आपण अभ्यासल्या तर आपल्याला दोन्ही महत्त्व आपल्याला कळेल आणि आपल्याला त्याच्या जीवनात आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याचा फायदा झाला आहे आणि इतरांनाही त्याचा फायदा होईल की जे ॲक्सेप्ट करतील हे तत्त्व आणि त्याप्रमाणे जर वर्तन करतील मोकळ्या मनाने, ज्याच्या जाती धर्म पंथ हे सगळं बाजूला ठेवून, आणि तेच संविधान सांगत असते. त्यामुळे संविधानाचा सन्मान आपण सगळे करूया आणि अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. मी सुरुवातीला सांगितलं की मी काही संविधानाचा तज्ज्ञ नाही आहे, पण एक प्रशासकीय अधिकारी म्हणून अनेक अभ्यासाच्या गोष्टी आहेत. मी माझ्या प्रशासकीय अनुभवावरून आणखी एक पाऊल नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, अनेक घटना त्यात लिहिल्या आहे. प्रशासनाचे समाजशास्त्र हे लिहिलेलं आहे आणि आपले संविधान म्हणून मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. अशा पद्धतीचं एक पुस्तक आहे. म्हणजे मी तज्ज्ञ म्हणून नाही, पण एक सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीचं एक पुस्तक आहे की जो लेमॅन आहे त्याला मराठीमध्ये आपण आर्टिकल वाचून आपल्याला कळत नाही, पण एक पुस्तक थोडंसं एसे स्वरूपामध्ये आहे, स्टोरी स्वरूपामध्ये आहे, एक सोप्या भाषेमध्ये जेवढं मला समजलं ते मी एक मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी एक शुभेच्छा देतो. राजश्री शाहू महाराज यांची उद्या जयंती आहे. मी राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त परत सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्यांचा सामाजिक न्यायाचा जो संकल्प आहे तो संविधानाचा संकल्प आहे, तो देशाचा संकल्प आहे, तो देश घडवण्याचा आहे. तर आपण सगळे मिळून ते काम करूया. आणि आकार फाउंडेशनमध्ये जे मुलं मुली विद्यार्थी स्पर्धेची तयारी करतात त्यांनाही मी शुभेच्छा देतो. आणि मी या ठिकाणी माझं या विषयावरचं जे काही मला सांगता आलं ते मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय भीम.